नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, 2024 हंगाम जवळजवळ संपत आला आहे आणि हे हंगाम नक्की कोणी गाजवलं आहे. मित्रांनो, भरपूर असे नंदी आहेत, पण त्यातले आपण टॉप 10 नंदी व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे की ज्यांनी 2024चा हंगाम गाजवलं आहे, चांगली अशी मैदानं मारलेत. आणि मित्रांनो, माझ्याकडून जर कोणते 2-3 नंदी राहिले तर कमेंट करून नक्की सांगा, कारण पाळणारे आता भरपूर नंदी आहेत. नवीन चेहरेसुद्धा उजेडामध्ये येतात. तर पुढे मी अजून एक प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये त्या नंदींची नावं नक्की असतील. तर मित्रांनो, येत्या 27 तारखेला महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येते, पुसेगाव हिंदकेसरी मैदान. बैलगाडा प्रेमी त्या मैदानाची वाट बघत आहेत. तर मित्रांनो, त्याच्यानंतर हे हंगाम संपणार आहे. तर चला बघूया असे कोणते 10 नंदी आहेत की 2024चा हंगाम त्यांनी भरपूर असं गाजवलं आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते कोणी असतील तर कमेंट करून त्या नंदींचे नाव नक्की मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते नंदी नक्की ॲड करेन. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया 2024 हंगाम गाजवणारे टॉप 10 नंदी. व्हिडिओ नक्की शेवट. तर मित्रांनो, 10 नंबरला आहे प्रज्वल अशोक दगडे यांचा बावदानकरांचा लक्षा. मित्रांनो, लक्षाने या 2024मध्ये चांगली अशी मैदानं गाजवली आहेत. चौदरवाडी, पलशी स्टेशन, नरवणे अशी कित्येक मैदानं मित्रांनो लक्षाने गाजवले आहेत. या मैदानांमध्ये फायनलचा गुलाल घेऊन काही मैदानांमध्ये 1 नंबर देखील केला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, टॉप नंदींमध्ये बावधनकरांचं लक्षाचं नाव नक्कीच घेतलं जातं. तर मित्रांनो, 9 नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार म्हणून ज्याची ओळख असा पिस्टन 2211 जगदीश बापू शिंदे आणि ओमकारदादा यांचा लाडका पिस्टन 2211. मित्रांनो, आत्ताच झालेल्या 7-12 खटाव मैदानात फायनलचा गुलाल घेतला आहे मित्रांनो पिस्टननी. आणि मित्रांनो, प्रत्येक हंगामामध्ये हा बैल टॉप फॉर्ममध्ये असतोच. तसंच मित्रांनो, चोराडे मैदानामध्ये सुद्धा फायनलचा गुलाल घेतला होता पिस्टनने. त्याच्यामुळे मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये पिस्टनचं नावसुद्धा कायम टॉपलाच असतं. तर मित्रांनो, 8 नंबरला आहे सध्या चर्चेमध्ये असणारा सलग 5 मैदानात 1 नंबरचा मानकरी असा मोरदरीचा हरण्या. मित्रांनो, हरण्या पण सध्या टॉपमध्ये पळतोय. मित्रांनो, मागच्याच 1 तारखेच्या पुरंदर केसरी मैदानात मथुरसोबत मित्रांनो जवळजवळ हरण्या आणि मथुरचा गुलाल झालेला, परंतु मित्रांनो थोडक्यासाठी या गाडीने सेमीफायनलला मार खाल्ला. परंतु ही गाडी जबरदस्त अशी पळाली होती. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळात बैलगाडी क्षेत्र नक्कीच हरण्या 301 गाजवेल मित्रांनो, त्याच्यामुळे तेवढी क्षमतासुद्धा आहे. तर मित्रांनो, 7 नंबरला आहे बैलगाडी क्षेत्रातील सध्याची नवीन आणि टॉपची खरेदी शेवाळे आबांचा पाखऱ्या. मित्रांनो, आबांच्या दावणीला आल्यापासून पाखऱ्याने 2 मैदानात 1 नंबर केला आहे. चोराडे आणि पुरंदर केसरी मैदान चांगलाच असं गाजवलं आहे पाखऱ्याने. आणि मित्रांनो, येणारे नामांकित मैदानंसुद्धा पाखऱ्या गाजवेल. आबांचं नाव जसं बावऱ्याने केलं आहे, राजाने केलं आहे, तसंच नाव मित्रांनो पाखऱ्यासुद्धा भविष्यात करेल. आणि मित्रांनो, पाखऱ्यामध्ये तेवढी क्षमता आहे. नवम केसरी बकासूर आणि पिंटूशेट मोडक वडकी यांच्या सुंदरसोबत आत्ताच झालेल्या 2 मैदानांमध्ये चांगला असा पाखऱ्या पळाला होता. तर मित्रांनो, 6 नंबरला आहे शंकरपट गाजून आता घाट गाजवणारा संभाजीनगर एक्सप्रेस लखन. मित्रांनो, लखन असा नंदी आहे जो शंकरपटमध्ये सुद्धा टॉपमध्ये पळतो, घाटावरती सुद्धा मित्रांनो टॉपमध्ये पळाला आहे. आणि मित्रांनो, मुंबईमध्ये बिंजोडला सुद्धा मित्रांनो लखन टॉपमध्येच पळतो. आणि मित्रांनो, खरंच देवाभाई आणि लखन जेव्हा घाटावरती आले होते तेव्हापासून मित्रांनो लखनने त्याचं नाव टॉपलाच ठेवलं आहे. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉप नंदींमध्ये लखनचं नाव मित्रांनो आत्ताही घेतलं जातं आणि भविष्यातही घेतलं जाणार, कारण मित्रांनो त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. भरपूर अशी मैदानं गाजवली आहेत मित्रांनो. पेडगावचं सुद्धा मैदान नवम हिंदकेसरी बकासूरसोबत मित्रांनो लखनने गाजवलं होतं. अशी नामांकित मैदानं लखनने मित्रांनो गाजवली आहेत. तर मित्रांनो, 5 नंबरला आहे असा नंदी की ज्याचं मालकाचं नाव आणि त्या नंदीचं सुद्धा नाव अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर. मित्रांनो, मथुर आता 3-4 महिने आजारात होता, परंतु मित्रांनो त्या आजारावरती मात देऊन मित्रांनो मथुर पुन्हा एकदा मैदान गाजवायला सज्ज झाला आहे. आणि मित्रांनो, 2024च्या सुरुवातीला देखील मित्रांनो मथुरने घाटावरती गुलाल घेतला आहे. तसंच मित्रांनो, बिंजोडच्या देखील शर्यती चांगल्या अशा जिंकल्या आहेत. आणि मित्रांनो, जर मथुरला लंपी झाला नसता तर मित्रांनो अजून मैदानं मित्रांनो या 4-5 महिन्यात मित्रांनो मथुरने गाजवली असती. परंतु मित्रांनो, आता मथुर पूर्णपणे मैदानं गाजवायला सज्ज झाला आहे. आणि लवकरच मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरीसाठी आणि वडकी मैदानासाठी सुद्धा मथुर सज्ज झाला आहे. तर मित्रांनो, 4 नंबरला आहे
निंबाळकर सर यांचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा. मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे सरांचं किती सर्जावरती प्रेम होतं. आणि मित्रांनो आज जरी सर नसले तरी सर्जा सरांच्या नावासाठी झटून पळतोय, चांगला असा पळतोय. आत्ताच झालेल्या मौजे मायनी मैदानात सुद्धा सर्जाने फायनलचा गुलाल घेतला आहे. तसंच मित्रांनो पुरंदर केसरी मैदानात देखील पंचम हिंद केसरी सर्जा आणि बाब्याने 1 नंबर केला होता. आणि मित्रांनो ही जोडी सध्या फुल टॉपमध्ये पळते. आणि मित्रांनो येत्या 27 डिसेंबरला पुसेगाव हिंद केसरीसाठी सुद्धा मित्रांनो सर्जा सज्ज झाला आहे. आणि यापुढे सुद्धा तो निंबाळकर सर यांचं नाव कायम टॉपलाच ठेवेल मित्रांनो. आणि अखंड महाराष्ट्राचं देखील मित्रांनो सर्जावरती खूप प्रेम आहे. तर मित्रांनो 3 नंबर आपण 2 नंदींना दिला आहे. आता पुढे तुम्हाला समजेलच की नक्की ते 2 नंदी कोणत्या आहेत. त्यांनी 2024 हंगाम मित्रांनो चांगला असा गाजवला आहे. मित्रांनो पहिला म्हणजे बाबूशेठ माने घरनिकी यांचा मित्रांनो घरनिकीचा राजा. मित्रांनो 2024 हंगामामध्ये जास्त असा प्रसिद्धीमध्ये आला आहे घरनिकीचा राजा. मित्रांनो आधीसुद्धा राजा पळत होता, जबरदस्त पळत होता. परंतु मित्रांनो 2024ला मित्रांनो लागोपाठ 4 मैदानात राजाने 1 नंबर केला आहे. तसंच मित्रांनो आत्ताच झालेल्या सिद्धनाथ केसरी मौजे मायनी मैदानात देवाबाईसोबत मित्रांनो घरनिकीच्या राजाने 1 नंबर केला आहे. तसंच मित्रांनो 2 दिवसापूर्वी झालेल्या 9-12 मैदानात देखील मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला आहे. तर मित्रांनो 3 नंबरला दुसरा नंदी आहे तो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. मित्रांनो बाब्याबद्दल तुम्हाला सांगायलाच नको, अखंड महाराष्ट्र गाजवला आहे मित्रांनो बाब्याने. आणि मित्रांनो आत्तासुद्धा मित्रांनो बाब्या चांगला असा त्याच जोमात मित्रांनो पळताना आपला दिसतोय. पंचम हिंद केसरी सर्जासोबत 2024ला मित्रांनो हे समीकरण खूप चांगलं जुळून आलं. आणि सर्जा आणि बाब्याने मित्रांनो खूप मैदानं गाजवले. तसंच मित्रांनो पाकऱ्यासोबत देखील निमसोडचा मैदान असेल. तसंच मित्रांनो सोन्या 22-11 सोबत 61 फाटा माळशिरस मैदान असेल. व पंचम हिंद केसरी सर्जासोबत तर मित्रांनो 5-6 मैदानामध्ये बाब्याने फायनलचा गुलाल आणि 1 नंबर केला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो चांगला असा फॉर्ममध्ये पुन्हा एकदा बाब्या आला आहे. आणि येणाऱ्या पुसेगाव हिंद केसरीसाठी सुद्धा मित्रांनो बाब्या सज्ज झाला आहे. तर मित्रांनो 2 नंबर देखील आपण 2 नंदींना दिला आहे. दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी ह्या 2024मध्ये टॉपमध्ये पळाले आहेत. पहिला तर मित्रांनो आई एकविरा प्रसन्न घोटकरांचा छोटा सर्जा. मित्रांनो जेव्हापासून घाटावरती आला आहे तेव्हापासून मित्रांनो टॉपमध्ये पळतोय. फायनलचे गुलाल तर घेतोयच, परंतु मित्रांनो भरपूर अशा मैदानांमध्ये घोटच्या सर्जाने 1 नंबर केला आहे. माळशिरस मैदान असेल, विरकडवाडी मैदान असेल, अजितदा केसरी मैदान असेल, त्याच्यानंतर मित्रांनो मराठवाडा केसरी मैदान, भैरवनाथ केसरी, महाराष्ट्र केसरी, सिद्धनाथ केसरी अशी कित्येक मैदानं मित्रांनो सर्जाने गाजवले आहेत. आणि नवम हिंद केसरी बाकासूरसोबत मित्रांनो जबरदस्त असं समीकरण या नंदीचं जुळून आलं आहे. आणि दोन्ही बाकासूरसोबत मित्रांनो बाकासूरच्या खांद्याला खांदा लावून घोटचा सर्जा जबरदस्त पळतोय. तसंच मित्रांनो बिंदोडच्या बादशाह मथुरसोबत सुद्धा मित्रांनो हा नंदी जबरदस्त पळाला होता. आणि मित्रांनो भविष्यात खूप असं आपल्या मालकांचं नाव करेल घोटचा सर्जा. आणि मित्रांनो खरंच येणारा काळसुद्धा मित्रांनो हा घोटच्या सर्जाचा असेल, कारण मित्रांनो टॉपमध्ये पळतो हा नंदी. तर मित्रांनो 2 नंबर आपण ज्या दुसऱ्या नंदीला दिला आहे तो म्हणजे पिंटू शेट मोडक वडकी यांचा चालू सीझनचा बेताब बादशाह कॉकटेल उर्फ सुंदर, छत्रपती केसरी नागाटणे मैदान, शिरसुफळ केसरी, पेडगाव मैदान, पलशी स्टेशन, माडा केसरी अशी कित्येक मैदानं मित्रांनो 2024मध्ये कॉकटेलने गाजवले आहेत मित्रांनो. आणि 2022-23ला देखील कॉकटेल चर्चेमध्ये होता, परंतु 2024मध्ये मित्रांनो भरपूर अशा मैदानांमध्ये कॉकटेलने फायनलचा गुलाल घेतला आहे. मित्रांनो 2024मध्ये अशी खूप कमी मैदानं असतील की त्या मैदानामध्ये कॉकटेलने गटाला किंवा सेमीला मार खाल्ला आहे. ज्या मैदानात जातोय त्या मैदानात मित्रांनो फायनलचा गुलाल घेतोय. असा पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल कायम आपल्या मालकांचं नाव टॉपला ठेवतंय आणि यापुढे देखील ठेवेल. येणाऱ्या पुसेगावसाठी सुद्धा कॉकटेल चांगला असा सज्ज झाला आहे. तर मित्रांनो 1 नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका मोहिलशेठ धुमाळ यांचा रुस्तम हिंद केसरी, नवम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो 2024मध्ये मौजे सातेवाडी, चोराडे, निमसोड, काजड, सातेवाडी महाराष्ट्र केसरी. आणि मित्रांनो सर्वात मोठं जर बघायला गेलो तर पेडगाव मैदानामध्ये सलग 2 दिवस पळून 1 नंबर करून 2 वेळा हिंदकेसरी, 2 दिवसात 2 वेळा हिंदकेसरी होण्याचा किताब नवम हिंदकेसरी बाकासूरने आपल्या नावावर केला आहे. मित्रांनो कित्येक मैदानं आहेत मित्रांनो 2024ची, त्या मैदानांमध्ये 1 नंबर केला आहे. असा अखंड महाराष्ट्राचा लाडका नवम हिंदकेसरी बाकासूर मित्रांनो कायम टॉपलाच आहे. आणि मित्रांनो येणाऱ्या 27 डिसेंबरला सुद्धा पुसेगाव हिंदकेसरी मैदानात
नवम हिंदकेसरी बकासूर नक्कीच दशम हिंदकेसरी होऊ शकतो, त्याच्यात तेवढी क्षमता आहे मित्रांनो. आणि पुसेगाव हिंदकेसरीची सुद्धा नवम हिंदकेसरी बकासूरची चांगली अशी तयारी चालू आहे, पुसेगावसाठी सज्ज झाला आहे आणि अखंड महाराष्ट्राला या नंदीने मित्रांनो वेळ लावला आहे. असा रुस्तम हे हिंदकेसरी नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो कायम आपल्या मालकांचं नाव टॉपला. नवीन बैलगाडी क्षेत्रातील नंदी देखील उजेडात आणायचं काम हा पट्ट्या मित्रांनो नेहमीच करत असतो. असा आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो कायम गुलालात राहावं अशीच अखंड महाराष्ट्राची इच्छा असते आणि कधीच तो त्याच्या फॅन फॉलोअर्सला नाराज करत नाही असा बकासूर. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ? मित्रांनो कोणता जर नंदी राहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी मित्रांनो पुढची व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा एखादा आवडता नंदी असेल आणि जो चर्चेत असेल माझ्याकडून मित्रांनो चुकून राहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी नक्की ॲड करेन. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात. आणि येत्या 27 डिसेंबरला महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेसरी मैदान पुसेगाव हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येतं आहे. तर मित्रांनो त्याच्याबद्दल सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.